आज आपण आपले जे 7 चक्र आहेत त्यांची हीलिंग रेकी बरोबर हीलिंग कशी करायची आणि त्यांची शरीरातली ऊर्जा कशी केंद्रित करायची हे आपण समजून घेणार आहोत. चक्राज आणि रेकी हीलिंग हे आपण बघणार आहोत. चक्र हे शरीरातील 7 प्रमुख ऊर्जांची केंद्र आहेत, जी आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतात. रेकीच्या साहाय्याने आपण या चक्रांना संतुलित करून आणि शरीर आणि मनातील ऊर्जा प्रवाह सुरू करू शकतो. चला, चक्रांविषयी आपण आता डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया. पहिलं चक्र आहे आपलं रूट चक्र. त्याला आपण म्हणतो मूलाधार चक्र. त्याचे स्थान आहे आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ स्पाइनच्या तळाशी. त्याचा रंग आहे लाल. त्याची दिशा आहे पृथ्वीच्या दिशेने. त्याचं काम काय असेल? आपली सुरक्षा, स्थिरता आणि पृथ्वीशी कनेक्शन साधणे हे त्याचे काम आहे. त्याचं आता आपण एक उदाहरण बघूया. आदित्यच्या जीवनात सतत आर्थिक ताण आणि स्थिरतेची समस्या होती. त्याला सतत चिंता जाणवत होती, पण त्याने रेकीचा उपयोग केला आणि मूलाधार चक्रावर काम करू लागला. त्याने अनेक ठिकाणी रेकीची ऊर्जा पाठवली आणि त्याच्या जीवनामध्ये स्थिरता आली. त्याचप्रमाणे आपलं दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, सॅक्रेल चक्र. त्याची जागा कुठे आहे आपल्या शरीरामध्ये? पोटाच्या भागावर, नाभीच्या जवळ, म्हणजे आपल्या नाभीपासून 3 बोटं खाली त्याची जागा आहे. त्याचा रंग आहे नारिंगी, ऑरेंज. त्याची दिशा कोणती आहे? त्याची दिशा आहे जल आणि सर्जनशीलतेच्या दिशेने तो राहतो. त्याचं काम काय आहे? भावनिक संतुलन, लैंगिकता आणि सृजनशीलता हे त्याचे कामं आहेत. त्याचं आपण एक उदाहरण बघूया. सीमाला तिच्या भावनिक समस्यांमधून आणि नातेसंबंधांमधून अडचणी येत होत्या आणि तिच्या स्वादिष्ठान चक्रावर तिने रेकीचा उपचार केले. त्यामुळे तिला आपले भावनिक आघात समजून घेण्यास आणि स्वयंसंवर्धनाच्या प्रक्रिया करण्यास तिला मदत झाली. त्यामुळे ती लवकर त्यातून बरी झाली. त्यानंतर आपलं तिसरं चक्र आहे सोलर प्लेक्स चक्र, मणिपूर चक्र. हे आपल्या नाभीच्या 3 बोटं वर असतं, पोटाच्या वरच्या भागात, छातीच्या खाली. त्याचा रंग आहे पिवळा. त्याची दिशा आहे सूर्याची ऊर्जा आणि आत्मविश्वासाची दिशा. त्याचं काम काय असेल? आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते याच्यामुळे. हे आपल्याला, मला तरी वाटतं, हे खूप महत्त्वाचं चक्र आहे आपल्या शरीरामधले. त्याचं आता आपण एक उदाहरण बघूया. राजू नेहमीच इतरांच्या इच्छा, इष्ट आणि अपेक्षांचं संकोचन करत होता, पण त्याने रेकीचा वापर करून मणिपूर चक्रांवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने आत्मविश्वास आणि निर्णय याने आपल्यातला निर्णयाचा आदर केला आणि काही महिन्यात त्याने पुढे जाऊन नवं करिअर, नवीन मार्ग स्वीकारला. त्याच्या पुढचं चक्र आहे आपलं हार्ट चक्र. हार्ट चक्र हे हृदय चक्र आहे. त्याची जागा कुठे आहे? त्याचे स्थान कुठे आहे? छातीच्या मध्यभागी, आपल्या हृदयाजवळ. त्याचा रंग कोणता आहे? त्याचा रंग आहे हिरवा रंग आहे. त्याची दिशा कोणती आहे? त्याची दिशा आहे प्रेम आणि करुणेच्या दिशेने. त्याचे काम काय आहे? प्रेम, करुणा आणि सहानुभूती हे त्याचे काम आहे. त्याचा एक आता आपण एक्झाम्पल बघूया. सुनीता आपल्या नातेसंबंधांमध्ये चांगली स्थिती निर्माण करू इच्छित होती. रेकीच्या साहाय्याने तिने हृदय चक्रावर काम केले. हृदयावर हात ठेवून तिने प्रेम आणि सहानुभूतीची भावना वाढवली. परिणामी तिच्यातल्या नातेसंबंधांमध्ये अधिक सामंजस्य निर्माण झालं. आता याच्या पुढचं चक्र आहे आपलं थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र. हे आहे आपले थ्रोट चक्र. त्याचं स्थान आहे घशाच्या ठिकाणी. त्याचा कलर कोणता आहे? त्याचा रंग आहे निळा. त्याची दिशा काय आहे? संवाद आणि व्यक्तिमत्वाच्या दिशेने तो राहतो. त्याचे काम काय आहे? भाषा, संवाद आणि खरे बोलणे.
त्याचं आपण आता एक उदाहरण बघूया. संजय नेहमीच त्याच्या भावना व्यक्त करण्यास संकोच करत होता. त्याच्या गळ्याच्या क्षेत्रामध्ये अडचणी होत्या, त्यामुळे त्याला इतरांसोबत संवाद साधण्यात अडचणी येत होत्या. त्याने हे रेकीचे विशुद्ध चक्र उघडले, ज्यामुळे त्याने स्पष्टपणे आणि प्रभावीपणे संवाद साधायला सुरुवात केली. आता याच्या पुढचं चक्र आहे आपलं थडाई चक्र. हे आज्ञाचक्र आहे आपले. त्याचे स्थान कोणते आहे? डोक्याच्या मध्यभागी, 2 भुवयांच्या मध्यभागी. त्याचा रंग आहे इंडिगो. त्याची दिशा आहे अंतर्ज्ञान आणि ज्ञानाच्या दिशेने. त्याचे काम आहे अंतर्दृष्टी, शहाणपण आणि मानसिक स्पष्टता. त्याचं आता एक आपण उदाहरण बघूया. प्रिया एक अनिश्चित जीवन जगत होती. तिला खूप विचार होते आणि तिला दिशेचा अभाव होता. तिने रेकीच्या माध्यमातून आपल्या आज्ञाचक्रावर काम करून तिच्या अंतर्दृष्टी मिळवली आणि तिने आपले मानसिक आणि भावनिक निर्णय स्पष्टपणे घेतले. रेकीचा आपल्या जीवनात खूप उपयोग होत असतो. त्यानंतर आपलं पुढचं चक्र आहे सर्वात महत्त्वाचं क्राउन चक्र. हे आहे सहस्रार चक्र. याचे स्थान कुठे आहे? डोक्याच्या शिखरावर. त्याचा रंग आहे बासमती रंग, सफेद किंवा रंगहीन. त्याची दिशा आहे आध्यात्मिक आणि दिव्य ऊर्जा. काम काय आहे त्याचे? आध्यात्मिक कनेक्शन, तत्वज्ञान आणि उच्च चेतना हे त्याचे काम आहे. त्याच्यात आपण एक उदाहरण बघूया. लक्ष्मीचा आध्यात्मिक जीवनासाठी खूप शोध होता. रेकीच्या साहाय्याने तिने तिच्या सहस्रार चक्रावर, क्राउन चक्रावर काम केले. तिने ध्यान आणि प्रार्थनेसह आपल्या आध्यात्मिक विकासात प्रगती केली आणि तिला दिव्य ज्ञान मिळाले. हे झाले आपले आता 7 चक्र. त्याच्यातून आपण आता काय बघणार आहोत? 7 चक्रांच्या संतुलन राखले. आपण जर 7 चक्रांचे संतुलन राखले तर रेकीच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक चक्र आपल्या शरीराच्या एक विशिष्ट भागाशी संबंधित आहे आणि रेकीच्या सहाय्याने त्या चक्रांचे संतुलन साधण्यास आपले मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य सुधारते.